नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावरील औढा तालुका नाशिक येथील इंदिरानगर आदिवासी वस्तीत अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत। गावातील पावसाचे पाणी वाहून येत असल्याने दरवर्षी ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या परिसरात रस्ता व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटरांची सुविधा नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। या समस्येबाबत गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। ग्रामपंचायतने विचार केला नाही तर ग्रामपंचायतला टाळे लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सोनूभाऊ सुरदुसे यांनी तेथील ग्रामपंचायतीला दिला आहे। तेथे उपस्थित एकलव्य संघटनेचे शाखा अध्यक्ष श्री लखनभाऊ गुंजा, दिलीप मामा पवार, शिवाभाऊ भुजबळ आणि इतर आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी श्री गोरखदादा माळी, निफाड। हे बघू शकता तुम्ही, पाणी पूर्ण गावाचं पाणी येतं इकडे खाली, डबल रस्ते टाकलेले। कसा हा गोरगरीब एक विशिष्ट आदिवासी समाजावर अन्याय आहे। कोणी बोलायला नाही, कोणी म्हणायला नाही। त्याच्यामुळं बघू शकताय तुम्ही, घरांत पाणी चाललंय फार। रात्री पूर्ण घरांत पाणी गेलतं, बघू शकताय तुम्ही। तरी बी इकडे चंबर नाही काढलेला, कुठं घरांत पाणी चाललेलं आहे सगळं। कुठं चंबर नाही, कुठं काहीच नाही, सगळं बघू शकताय तुम्ही। विशिष्ट इकडं आजोड्या गावामध्ये ही आदिवासी गल्ली, इकडं गल्लीमध्ये तुम्ही बघू शकताय किती पाणी साचलंय। पूर्ण घरांत गेलंय, 4-5 घरांत। वारंवार आम्ही एक 5 वर्षापासून अर्ज करतोय ग्रामपंचायतीला, तरी बी ग्रामपंचायतीचं एक आदिवासी समाजाचे लोक असल्यामुळं या वस्तीमध्ये लक्ष नाही। तरी बी इथल्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी, ग्रामसेवक, सरपंच यांनी सगळ्यांनी बघावं या सगळ्या आदिवासी बांधवांना काय त्रास आहे। एक या आदिवासी बांधवांचे फक्त मतं पाहिजेत आहे का इथल्या ह्या वार्डातल्या। दर वेळेस आम्ही ज्यावेळेस पाठपुरावा केला, पाठपुराव्यामध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं का ठक्कर बापू योजनेची निधी नाही। या पूर्ण इडून तिडून पूर्ण गावामध्ये डबल रेल टाकला, डबल सिमेंटचा रस्ता असतील नाही, रस्ता डबल ठिकाणी डबल केला। पण ह्या आदिवासी गल्लीमध्ये हे बघू शकताय तुम्ही, एक तर तुम्ही 2 दिवसात 3 दिवसात याचा निर्णय नाही केला तर आम्ही स्वतः रस्ता फोडून टाकू, इकडून पुढून बी आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ। याची ग्रामपंचायतीने दक्षता घ्यावा, बघावा कसा अन्याय या गोरगरिबांवर। रात्री घरांत पाणी घुसलं होतं, बोलायला कोणी नाही। वारंवार आम्ही पाठपुरावा केलाय ग्रामपंचायतीकडं। ग्रामपंचायतीचं काम आहे, 5 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय।